घर एक अशी जागा जिथे आपण निवांत राहू शकतो. घर एक अशी जागा जिथे आपल्याला कोणीही जज करत नाही. बाहेरचं जग कितीही धावपळीचं असलं ना तरी आपलं मन तिथेच विसावतं. अंगणातली तुळस एक पॉझिटिव्ह वाईब निर्माण करते. तसेच आसपासचा परिसर देखील प्रसन्न वाटतं. सकाळची सुरुवात होते ती एक कप चहाने. चहाशिवाय तर जीवन अधुरच आहे. जसं 2 लहान मुलांच्या गोंधळात ही सकाळची 5 मिनिटं आणि हा चहाचा कप हेच माझे निवांत क्षण. गॅसवर उकळणारा चहा, खिडकीतून येणारा प्रकाश आणि शांतपणे चहाचा पहिला घोट घेताना आपल्या घरात बसलेलो आपण, जिथे आपल्याला काहीही सिद्ध करायचं नसतं. ही आमची लिव्हिंग रूम. इथे तुम्हाला नेहमी थोडा पसारा दिसेल, पण हा पसाराच सांगतो की ह्या घरात आयुष्य हसतंय, खेळतंय. लोक म्हणतात घर आरशासारखं चकचकीत असावं, पण मला वाटतं घर आरशासारखं नाही तर माणसासारखं असावं. थोडं विस्कटलेलं पण प्रेमानं भरलेलं. स्वयंपाकघर म्हणजे घराचं हृदय. इथल्या प्रत्येक डब्यात आणि मसाल्याच्या वासात माझ्या आईची आणि सासूची आठवण आहे. 2 मुलांना सांभाळताना इथे उभं राहून काहीतरी बनवणं हे सुद्धा एक थेरपी आहे माझ्यासाठी. तर आजचा हा छोटासा होम ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. तुमच्या घरातला तुमचा सर्वात निवांत कोपरा कोणता आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही साधी पण सुंदर लाईफस्टाईल आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका निवांत दिवशी. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. घर एक अशी जागा जिथे आपण निवांत राहू शकतो. घर एक अशी जागा जिथे आपल्याला कोणीही जज करत नाही. बाहेरचं जग कितीही धावपळीचं असलं ना तरी आपलं मन तिथेच विसावतं. अंगणातली तुळस एक पॉझिटिव्ह वाईब निर्माण करते. तसेच आसपासचा परिसर देखील प्रसन्न वाटतं. सकाळची सुरुवात होते ती एक कप चहाने. चहाशिवाय तर जीवन अधुरच आहे. जसं 2 लहान मुलांच्या गोंधळात ही सकाळची 5 मिनिटं आणि हा चहाचा कप हेच माझे निवांत क्षण. गॅसवर उकळणारा चहा, खिडकीतून येणारा प्रकाश आणि शांतपणे चहाचा पहिला घोट घेताना आपल्या घरात बसलेलो आपण, जिथे आपल्याला काहीही सिद्ध करायचं नसतं. ही आमची लिव्हिंग रूम. इथे तुम्हाला नेहमी थोडा पसारा दिसेल, पण हा पसाराच सांगतो की ह्या घरात आयुष्य हसतंय, खेळतंय. लोक म्हणतात घर आरशासारखं चकचकीत असावं, पण मला वाटतं घर आरशासारखं नाही तर माणसासारखं असावं. थोडं विस्कटलेलं पण प्रेमानं भरलेलं. स्वयंपाकघर म्हणजे घराचं हृदय. इथल्या प्रत्येक डब्यात आणि मसाल्याच्या वासात माझ्या आईची आणि सासूची आठवण आहे. 2 मुलांना सांभाळताना इथे उभं राहून काहीतरी बनवणं हे सुद्धा एक थेरपी आहे माझ्यासाठी. तर आजचा हा छोटासा होम ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. तुमच्या घरातला तुमचा सर्वात निवांत कोपरा कोणता आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही साधी पण सुंदर लाईफस्टाईल आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका निवांत दिवशी. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.